बळीराजा सुखी भव. बहरून गेलेला शिवार, निखळ नेत्रांनी पाहिला की आनंद होऊन जातो. या पृथ्वी तलावर वरुण राजा आहे तर जीव वाचणार आहेत. सूर्यदेवता आहे तर जीवांना पोसलं जाणार आहे. अग्निदेवता आहे, अन्न शिजवून खाल्लं जाणार आहे. वायुदेवता आहे तर ऑक्सिजन मिळणार आहे. पृथ्वी माता आहे तर अन्नाची निर्मिती होते. पंचमहाभूतांना त्रिवार अभिवादन. नुसतं अभिवादन करून चालणार नाही, तर त्या पंचमहाभूतांना सांभाळणं हे मानवाचं कर्तव्य आहे. कारण माणूसच झाड तोडतो, माणूसच पृथ्वीचा नायनाट करण्याचा प्रयत्न करतो, मग पाऊस तरी पडेल कसा, है ना? तेव्हा ही सुंदर अशी पृथ्वी, हे बघ हळूच ढग चालताना दिसत आहेत, खूप धीम्या गतीने चालत आहेत. ते म्हणतायत आता तुम्हाला भरपूर दिलं पाऊस, आता आम्ही पुढे जातो. निखळ प्रेम, निस्वार्थ भावना घेऊन हा वरुण राजा बरसत असतो इथल्या सर्व जीवांचा पोशिंदा म्हणून. आणि म्हणून या निसर्ग देवतेचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक माणसाला इथे काम करावं लागणार आहे. पृथ्वीमध्ये पाणी मुरविण्यासाठी काम करणं म्हणजे वृक्ष लागवड करणं. आपण भरपूर झाडं लावू शकलो तर पाऊस पडतो आणि पडलेल्या पावसाचं पाणी हे पृथ्वीत मुरविण्यासाठी झाडांची मुळं काम करत असतात. ते स्वतःला पोसतात आणि पृथ्वीचं पोटही पोसतात. हे वैज्ञानिक दृष्टिकोन सत्य आहे. आणि मग या सत्याची कास धरून या पृथ्वीवरती भरपूर झाडं लावण्याची गरज आहे. भारतामध्ये उदाहरणार्थ बोलायचं झालं, 1 लाखाची आवश्यकता आहे झाडाची, च्याऐवजी फक्त 27 झाडं जिवंत आहेत. म्हणजे 70-72% वृक्षतोड या देशातल्या शहाण्या माणसांनी केली, स्वार्थासाठी केली आणि पोटासाठी केली. याचा विचार आत्ता करण्याची गरज आहे, नाहीतर भविष्यामध्ये पाऊस पडणार नाही. तुम्हाला आठवतंय का 2013 ते 16चा दुष्काळ? हाहाकार माजला होता. झाडांची राख रांगोळी झाली होती, माणसांना खायला मिळत नव्हतं, गावाच्या गावं ओस पडली होती, प्यायला पाणी मिळत नव्हतं. छोट्या छोट्या लेकरांच्या शिक्षणाची राख रांगोळी झाली होती. स्थलांतर झालं होतं. पुणे मुंबईला सुद्धा पाण्याची वानवा सुरू झाली होती. आणि म्हणून मित्रांनो, आपल्याला आमच्या मधुकर धस यांच्या भाषेत बोलायचं झालं, पावसाळा आला, दुष्काळाच्या कामाला लागा. कैलासवासी मधुकर धस, तुमची रोज आठवण येते. जेव्हा निसर्ग फुललेला असतो तेव्हा तुमची आठवण येते. आपण सुद्धा महामानव होऊन गेलात, आमच्यासाठी प्रिय मित्र. आणि अशा अनेक लोकांच्या विचारातून नवमहाराष्ट्राची निर्मिती होणं गरजेचं आहे. जिथे जागा तिथं वृक्ष लावणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी एक झाड लावा, एक झाड दान करा
आणि कुठेच जागा नसेल तर स्मशानभूमीच्या कोपऱ्यात एक झाड लावून जा. ते झाड तुमच्या हसण्याची साक्ष देईल. नमस्कार. भूमिपुत्र वाघ, लोकहित महाराष्ट्र.